शकता त्यांच्याशी बोलून, असं खूप काही आहे. परंतु त्यासाठी आहे ना तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल, तो देखील शेवटपर्यंत, कारण पूर्ण व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत, वेगवेगळ्या काही आम्ही रेसिपीज ट्राय केल्या त्या देखील तुम्हाला कळणार आहे. सो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सो गाईज, आपण ह्यांचं ॲटमॉस्फिअर जे आहे म्हणजे आतमधला जो ॲम्बियन्स आहे ना तो तर पाहिलाच, परंतु त्याचसोबत इथलं आणखीन काही ह्या युनिक गोष्टी आहेत ज्या खूप भारी वाटतात, म्हणजे एकदम भन्नाट. म्हणजे इथे माझ्यासमोर आहे ना असं छान अँटिक जो लॅम्प असतो तो लावलेला आहे, चिमणीचं घरटं लावलेलं आहे. आता इथे मी बसली आहे, हे जर का पाहिलं तर अगदी डेकोर केलेलं आहे, जर कोणाचा बर्थडे पार्टी असेल किंवा काय असं. प्लस इथे टेबलवरच बघा अगदी छान पद्धतीने कोणाला जर का त्यांचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर त्यांच्यासाठी देखील खूप छान आहे. आणि मुळात जे काही गोष्टी आहेत म्हणजे अगदी वुडनचे हे आहेत आणि खूप छान आहेत. प्लस पाणीचं म्हणजे मोस्टली पाण्याचे जग असतात सगळीकडे, सो हे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर पद्धतीने हा आहे. प्लस इथे कुशन्स देखील ठेवलेले आहेत, जसे प्रॉपर ट्रकमधले असतात ना तशा पद्धतीचे हे सगळे कुशन्स आहेत, प्रॉपर डिझाईन केलेले आहेत. असं भन्नाट गोष्टी आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली एका ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच नाही दाखवू शकत, परंतु पुरेपूर ज्या काही गोष्टी युनिक गोष्टी आहेत ना त्या दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे, कारण या भन्नाट गोष्टी पाहून मला इथला ॲम्बियन्स प्रचंड आवडला. सो आता आपण ताव मारूया. सो वेज स्प्रिंग रोल आहेत हे, त्याचबरोबर हे चिकन टिक्का समोसे आहेत. तुम्ही हे पाहू शकता किती छान समोसे आहेत हे चिकन खिमा समोसा आहे आणि हे चिकन टिक्का सिझलर आहे. सो हा मोठा त्यांनी राईस दिलेला आहे, ऑब्व्हियसली एकटीला संपणं कठीण आहे. सो आपण आता एक टेस्ट करूया. कडक झाला वाटतं. शेजवानमध्ये बुडाव. सो हा राईस फ्राय केल्यानंतर आता आपण जरा व्हेजकडे वळूया. व्हेज स्प्रिंग रोल. अगदी क्रिस्पी आहेत आणि खूप टेस्टी आहेत, छान लागत आहेत. म्हणजे आतलं जे स्टफिंग आहे ना ते देखील असं छान केलेलं आहे त्यांनी. बघा प्रॉपर व्हेजिटेबल्स आहेत आणि प्रॉपर जे स्टफिंग आहे ते त्यांनी केलेलं आहे. सो आता समोसे देखील पाहूया. खिमा समोसा. समोसे देखील तेवढेच क्रंची आहेत, छान आहेत, भारी लागत आहेत सगळे समोसे. आता आम्ही तर याच्यावर ताव मारणार आहोत. सो तुम्ही कधी येत आहे ते देखील सांगा. सो आता आपल्यासोबत आहे ना धाबा द कॅफे याचे ओनर आहेत. हॅलो, तुमचं खूप स्वागत आहे. सो मला सर्वात आधी सांगा की ही कन्सेप्ट कशी सुचली. म्हणजे खूप वेगळं इंटिरियर आहे आणि खूप भारी वाटतं इथे.
या एरियामध्ये रोडमध्ये असं काही कुठलं रेस्टॉरंट नव्हतं जिथे येऊन लोकं बसतील आणि छान ॲम्बियन्स आणि असं डेकोर असेल. युजली आपल्याला छोटे मोठे हॉल बुक करायला लागतात. सो आमच्या डोक्यात असं की होतं की जे म्हणजे छोट्या फॅमिलीवाले आहेत 10, 20, 25 लोकांचं, सो ते येऊन एका जागी सेलिब्रेशन करतील. त्यांना असं वाटेल की एका चांगल्या ठिकाणी आलो आहे आणि ॲम्बियन्स आणि चांगलं फूड खाता येईल. सो तिथून हा कन्सेप्ट सुटला. नक्कीच. म्हणजे मला अजून पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की एखाद्याला समजा यायचं असेल तर काय तुमचे म्हणजे बजेट काय आहे किंवा काय ते ठरवलेलं आहे? आम्ही सिंगल टेबलपासून ते पूर्ण 4 टेबल असे वेगवेगळ्या बुकिंगचे प्रकार आहेत. म्हणजे समजा 2 ते 4 लोकं असतील तर सिंगल टेबल आम्ही देतो 1000 रुपीजमध्ये. आता 2 टेबल असतील तर 1500 रुपये देतो. 1 टेबल असेल तर 2000 आणि फुल बुकिंग करायचं तर 2500 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पूर्ण बलून जे डेकोरेशन आहे ते बलून डेकोरेशन पण करतो. त्याच्यानंतर फ्लोरल डेकोरेशन सोबत आम्ही फोटोज पण लावतो. छोटे छोटे फोटोज क्लिक करून लावतो आणि व्हिडिओ रन करतो. त्या सगळ्या 4-5 गोष्टी आम्ही त्या पूर्ण ह्याच्यामध्ये बजेट करतो. आमच्याकडे 2 प्रकारचे कॉम्बोज आहेत. बेसिकली कोणाला सिंगल टेबल हवं असेल तरी 2-4 लोकांसाठी सिंगल टेबल देतो. त्याच्यानंतर 8-9 जण असतील तर 2 टेबल देतो. अशा विविध प्रकारचे म्हणजे आमच्याकडे कॅपॅसिटी 20-22 जणांची बसायची. त्यांचे म्हणजे किती लोक आहेत त्याच्यावरती आम्ही त्यांना एक्सप्लेन करू की तुम्हाला किती घेतलं तर बेटर आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक फक्त सेलिब्रेशनसाठी सुद्धा लोकं आमच्या इथे येतात जे फक्त सेलिब्रेट करतात आणि त्याच्यामध्ये आम्ही 30 to 40 मिनिट्स येतो. त्याच्यामध्ये आम्ही सेलिब्रेशनसाठी पूर्ण डेकोर करतो. आणि सेकंड जे आहे त्याच्यामध्ये आम्ही एक विथ फूड असा एक कॉम्बो आहे आमच्याकडे. त्यामध्ये सेलिब्रेशन आणि तुम्ही एक फूड कवर असं कवर एक आम्ही देतो. त्याचा टाइम लिमिट किती आहे? म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते पावणे 2 तास मिळतात. ओके. सो तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. प्लस मी आणखीन एक विचारेल की तुम्ही हे मेन्यू कार्ड बनवलं आहे ते पण खूप छान आहे. म्हणजे जसं इथलं इंटिरियर आहे ना त्याच पद्धतीने ते मेन्यू कार्ड देखील वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं आहे. प्राईस रेंज ठरवताना नेमकं काय कसा विचार केला? बेसिकली आम्ही कॉस्ट पहिली बघतो, अफोर्डेबल पडेल आणि पहिला आमची कॉस्टिंग त्यांना प्रॉफिटसुद्धा काढायचं कारण की मी बिझनेस लिंक होतं प्रॉफिटसाठी. सो एका मिडल क्लास किंवा जो अफोर्ड करू शकतील त्या प्राईसिंगमध्ये त्याप्रमाणे आम्ही प्राईसिंग ठरवलेली आहे. हे सुरू करायची संकल्पना नेमकी कशी सुचली? माझं ऑलरेडी एक रेस्टॉरंट आहे लावेशी. सो मी या इंडस्ट्रीमध्ये गेले 10-12 वर्ष आहे. सो मला अजून एक माझं असं एक स्वप्न होतं की असं एक रेस्टॉरंट चालू करायचं जिथे चांगला ॲम्बियन्स देता येईल मला. सो त्या कन्सेप्टमधून त्याची नक्कीच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि थँक्यू सो मच. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सो आपण इथे जवळपास 3-4 पदार्थ आहेत जे ट्राय केले. लास्टला सिझलिंग ब्राउनी देखील ट्राय केलं. खूप छान टेस्ट होती. त्याचबरोबर ॲम्बियन्स देखील तेवढा सुंदर आहे. खूप सुंदर काही गोष्टी आहेत. अँटिक ज्या गोष्टी असतात त्या देखील इथे छान अशा लावलेल्या आहेत. म्हणजे एकदम भन्नाट संकल्पना आहे. आपण त्यांच्याशी देखील बोललो जे ओनर आहेत त्यांनी देखील खूप छान पद्धतीने सगळं काही एक्सप्लेन केलं. परंतु मी पुन्हा एकदा सांगेल जे नेहमीच सांगते सगळं काही एका व्हिडिओमध्ये नक्कीच नाही दाखवता येणार. इथे एकदा तरी यावं लागेल. हा ॲम्बियन्स जर तुम्हाला त्याचं बघायचं असेल व्हिडिओमधून नक्कीच सगळं नाही दिसणार प्रॉपर. ते इथे आल्यावर तुम्हाला समजेल किंवा जो काही आहे ॲम्बियन्स तो तुम्हाला अनुभवता येईल. त्यासाठी इथे एकदा यावं लागेल. त्याचबरोबर तुमचा काही पुढे बर्थडे असेल, ॲनिव्हर्सरी असेल किंवा काही पार्टी असेल तर इथे एकदा तरी नक्कीच ऑर्गनाईज करा. आणि कधी करताय काय कमेंट करून देखील सांगा. अशाच नवनवीन आणि नवीन व्हिडिओज किंवा नवीन हॉटेल्स पाहण्यासाठी ग्रेट फिट विथ गायत्रीला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.